ना भेंडी बघा आमची कशी खुरपली आहे. अगं ती मोडती कुडू कुडू वाट भेंडी जपून खुरप. फोटो नाही काढत भेंडी मोडती कुडू कुडू ती फोटो काढते काय. सारिका बाई व्हिडिओला काय करते ते माहितीये का, त्या भेंडी उपटते त्या आणि मग माती लावते. आणि आम्ही एवढं सरळ सरळ असून व्हिडिओ काढते तुझी. नको बाई अगं गप्पा बाई लवकरच झालाय म्हणा मला. आता टाकणार आहे केंद्रावर, डायरेक्ट केंद्रावर. तुम्ही आता गेला केंद्राव. तुम्ही केंद्रावर लावलं तुम्हाला आता. खुरप कुठं गेलं. जेवायचं नाही मी. इथं कुठं काय चपल्यांच्या तिथं टाकले. नका भेंडीचं लय वनवास लावल्यात लागा तुम्ही. लय चालू गावात पण मरणाचं. ही माझी माती लावायचा भेंडीला नाही तर काय हो का अशी माती लावायची कलांडली की. आम्ही राव काय बघा एवढं झाड दूड माणूस असून दाप्या दूड कशी भेंडी खुरपली बघा. हा? आणि ह्या बघा आणि रातभर साऱ्या अंगाला झेंडूबाम लावून झोपती आणि अख्ख्या घरात तिखट वास सुडती नुसता त्या झेंडूबामचा. अगं झेंडूबाम नाही इथं इरबत इथं जिहलाच आहे पाळण्यावानी सगळं अख्खं शरीर. आणि सगळं नुसतं डोळ्यात वापान ही निघते इतका झेंडूबाम लावती बसा बस. आता बसा बस लावते का लुगडं फाटलं फसाफस भेंडीत बसून. अगं जेवायचं की आंघोळ तरी केली का आपण. केली की अगं काय तू माझ्या आबरू घालावती आंघोळ करून या. अहो आता तिला जेवाय सोडल्यावर जाऊ की. अगं जेवायचं की पण आपण नाही जेवायचं आज आपल्याला भूक नाही लागा. बेकार वाटतं भूक नाही. 2 वाजता सुटायचं. काय करते सांग पोरे. आता कुठं बसू बस डोक्यावर माझ्या. आता तुझा मेंदूला झेंडूचा वास लागेल की. तुला लय की झेंडू लावल्या बी लय आल्या आल्या दाला दालाच करती. हा लावला वाटतं झेंडू बाम. लावतीच तेवढा तर फासती यानं. आता तुम्ही सांगा असं खुरपून माझं शरीर दुखतंय हवं झेंडू बाम लावला म्हणून हिला लय त्रास होतो अहो. म्हणता काय व्हिडिओ मध्ये पारुशी वाटताल की. अहो 7 वाजता आंघोळ केली राव. आणि पारुशी पाणी तापतंय अजून. पाणी तापतंय ती. लवकर उठाय नको. आबा काय आबा सारखं गाणंच गातो आपलं. आबा कशाचा आबा आबाने पोपट आहे बोलायच्या कामाचा. होय आबा गेलो होय लवकर हो. हॅलो म्हणलं काय आज लवकर ये इकडं मला वरती आली फलटणला पेशंट न्यायचंय. आता म्हणलं बरं तुमचा निघाला तुम्ही लय भेंडी चुरगाळताय म्हणून. असू दे का नवरा काय खातोय वय. मी सांगते नवरा की बघतो की माझा व्हिडिओ आणि मला सांगा येतात की वरण अजून. आणि तुम्ही नाही काय ते ओळखणारच आहे सारिकाच आहे म्हणून. एवढं काय बघत बसल्या ते येतावा सुस्त आहे का नवऱ्याला कामात काय. लय काम आहे हो त्यांना. दुधाचं केंद्र वाटायचं तर काय करायचं. तर मला भूक लागली अगं. मग तुम्ही खावा भाकरी जा. तुम्हाला आज पगारी सुट्टी भाकरी सुट्टी. घरी आल्यानंतर न कपडे चेंज केली आणि पहिली खिचडी बनवून घेतली बघा. इथं रताळ्याचं केलेलं आहे तर हे घेऊन जाणार रानात मम्मी बरोबर जेवायला तिकडं. आता घेऊन चालली सगळं सारा जमा आता तिकडे घेऊन जायचं. आता मला जासपर्यंत मोबाईल धरता नाही येणार त्याच्यामुळे तिकडे गेली का नाही की मग हे करते काढते तिथे गेल्यावरती पुढचा. तिथंच मी पण आता जेवणार आहे. बाया लय आपदा आहे नसती. मदर चल जेवायला. कुठे बसायचंय. पाण्याची बाटली ताट ही रताळ्याचं
ये इकडे. अगं उन्हात खायचं का? आयशा की तुझी गरम गरम सगळं तुला खायला. चाला येते का हे धरून सगळं? कसं येईन चालायला? रात्र खाल्लं येतो नाही खाल्लं का बसा. आणलं धर की. खिचडी इतकी मोकळी कशी केली? अगं तू लय पाणी ओतलं होतं खिचडीत मम्मी. सगळं फिटफिटीच होती खिचडी तरी मी सुक्की केली तिला माहितीये का. इधर पाणी काय काय कशात सुकवली तिला? कपड्यात पेळी काय घालून? म्हणजे ती थोडं कानातल्याला कुठं लावलं काय माहिती. काढलं ना असं दे. मी रताळा खाल्लं नाही मग इकडंच घेऊन आली मग. एकच चमचा खाल्लं चाललं. आहे की अजून एक आहे. सांगितलं खायची वाट खिचडी थोडी. नाही बाई माती घातली होती त्यात. दे ह्याच्यात मला थोडी खिचडी. मला नको लई खिचडी. खा त्या दिवसात खा ह्याच्यात दे मला मोठं. काय हे तोंड बसत नाही काय? दे आता ती म्हणजे मला मोठ्यात दे. थोडीच दे. बस का? दे की पटापटा गार होईल. काय गरमच खायची नाही वाटलंच मग. लई पाणी वतलं होतं खिचडीत नुसतं बादा बादा. तुम्हाला बस नाही की तुमच्या दोघींना घे मला लई झाली तेवढीच. बस घेऊ का माघारी? अगं दे इकडं. साबुदाणा मागच्या वेळेस पण अशीच झाली की ती पाणीच लई वत्ती साबुदाण्यात. पाणीच लय झाले आपल्या गावात त्याच्यामुळे लय वतली त्यात. मग ती लाल गचगचीत होतं ना हो. खिचडी होय जरा चिकून. आता चिकुळच करावं. आता कुठं तुमची केळीन दराक्षीन बागन कवा गावायची? द्राक्षाची बाग आहे. बघा आला तर मुंग्या घेते आणि खाऊन खिचडीलाच. हो का? काय मिळतच का ती आता? काय करायचं? अजून झोपाय बी नाही मला. आराम तरी आहे का? तू झोप सर आता या मी थपाटते वरनं. हो लय तिखट पिल्यावर. छान झाली झणझणीत. हा जिबीचं कातर निघू तर झणझणीत. अगो लय तिखट केली नाही कुठे गेला? गेला. आता काय करते माझ्याच मोकळा मारून लाव माती त्यात. नाही नाही ती डबा ठेव प्याडवा. जाऊन देता खाऊन घेते. कसं आहे झंड मध्ये? आयो आता खिचडी खाल्ल्यावर केळवरती कणकण कणकण वरती लय काम केलं यावं. उगच हवंय भरल्या बाजारी फेडलाय कास्तान लावलाय रट्टा. खावा. हा ना तुम्हाला कसं काय इतकं म्हणायचं? लय येतं मला. तिला क्लास शाळा नाही शिकवली ती शिकवली. शिकवलं असतं कालच लावल्यात. हा कामाची कमळी पोरं संभळी असं येतं मला. म्हटलं बाबा झोप होती का ना आज? झोपू बाया घरात तर तुंतून वाजवते सारखं. आता तिथं चालायचं ना फा फू फू. हा आणि ही दोघं तर मला रातभर झोपून देत नाही त्यावं नुसतं ही तर असं काय मम्मी हो करते तसं तर माणसाला झोपच लागून देत नाही ही दोघं. आवाज तिकडून आणि हिचं तर कसं नरड्यातनं. आणि हिला रात्री म्हणलं मम्मी एक अंगावर झोप लय गुरती तू. एक अंगावर झोपल्यावर तू डबल घोरायला लागली. मला तर वाटलं ही मुद्दामच करती या.
आणि सारखं मला पुटू आणि आपण पुटू जरी केलं का नाही लगेच तिला कळतं मग लगेच गोरत नाही लगेच जागी असती आपल्या रोजच्या पाठवून बाहेर जावं. मला तर असं वाटलं ते चला परत जाऊन झोपावं इतकं तारा देते ती गुरून ते आईनं ते बिचारा ग झोपतो तसाच आबापाशी तुझा कालवा करून आबा बाहेरच असतो आता. अगं आबा बाहेर असतो पण तू आबापेक्षा डबल करतीस तू रात्री खाती. म्हणलं खाती. बाहेर जाऊ नका कसं करते ए का दादे जाऊन दे की जाऊन दे दादाला बाहेर गोरते तू हा. मग त्याला तुझं अडचण झोपाय म्हणतात उठलं की मला तुडवतात करा त्याला बघत नाही आईने 2 लेपाट घेतो ना त्याच्यामुळे दिसत नाही